जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डॅनी क्रिएशन 512। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी छोटे मोठे ब्लॉग्स आणि बैलगाडा शर्यतीबद्दल अपडेट टाकत असतो। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या वर्षात बैलगाडा क्षेत्रातील हरपलेले वाघ आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर प्रथमतः आपण पंढरीनाथ फडके यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते। पनवेलच्या व्हीगरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचे नाव घेतलं की अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टप्प्यावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेज हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं। त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। तर मित्रांनो, कोण होते पंढरीनाथ फडके? तर पंढरीनाथ फडके हे पनवेल तालुक्यातील व्हीगर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते। 1996 पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला। शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरी शर्यत जिंकायची क्रेज वेगळी होती। तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी जपली। आत्तापर्यंत 40 ते 50 शर्यतींची बैलं त्यांनी राखून ठेवली होती। तर मित्रांनो, कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पाळायला लागला की त्याच्यावर पंढरीशेठ यांची नजर असायची। त्यानंतर त्याची कितीही किंमत असली तरी ते विकत घ्यायचे। त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने आता तब्बल 11 लाख रुपयांची शर्यत जिंकली होती। तर मित्रांनो, त्यांचे निधन हे 21 फेब्रुवारी रोजी झाले। तर मित्रांनो, पंढरी फडके हे गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे। तर मित्रांनो, आपण एक दुसरं व्यक्तिमत्व पाहणार आहोत, ते म्हणजेच आत्ताच नुकतेच स्वर्गवासी झालेले रणजित सर निंबाळकर। तर कोण होते रणजित सर निंबाळकर? तर मित्रांनो, रणजित सर निंबाळकर हे फलटण परिसरात सर या नावाने परिचित होते। ते फलटण येथे ज्ञानज्योती करिअर अकॅडमी चालवत होते। यात सैन्य व पोलीस दलातील भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जात होते। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून बैलगाडा शर्यतीत उतरलेले, त्यामुळे बैलगाडा क्षेत्रात ते नाव रुपायला आले होते। निंबाळकर यांकडे असणारा सुंदर बैल पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध होता। सुंदरला त्यांनी माळशिरसमधून 21 लाखांना विकत घेतले होते। बैलांच्या किती जोड्या असल्या तरी त्यातून सुंदर सर्वांचा लक्ष वेधून घ्यायचा। सुंदरने अनेक मैदानं गाजवली होती। यामुळेच रणजित सर निंबाळकर यांचा बैलगाडा शर्यतीत बोलबाला होता। वर्षभरापूर्वी निंबाळकरांनी सर्जा बैलासाठी काकडेंसोबत 61 लाख रुपयांचा व्यवहार केला होता। त्यामुळे निंबाळकरांनी काकडे कुटुंबियांची जवळीक वाढली। बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती। यानंतर सर्जा आणि सुंदर यांच्या जोडीने महाराष्ट्रातील अनेक मैदानं मारली। याच सुंदर बैलाच्या विक्रीच्या व्यवहारातून निंबाळकर यांनी काकडे यांच्यात वाद झाला। वादाचं रूपांतर थेट गोळीबारात झाला आणि व्यवहाराचा शेवट रक्तरंजित लढाईने झाला। तर मित्रांनो, आज आपण अशा एक बैलाबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे मन्या। तर मित्रांनो, पुण्यातील खेड तालुका म्हटलं की येथील गाव जत्रा आलीच। बैलगाडा शर्यत, कुस्तीचे, देवाचे बगाड अशा पारंपरिक खेळ पद्धतीने तालुक्यात प्रख्यात आहे। अशाच बैलगाडा क्षेत्रात तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणाऱ्या बैलगाडा क्षेत्रात नावाजलेला बैल मन्या। बैलगाडा म्हटलं की मन्या बैलाची बारी आठवते। मात्र आता या मन्या बैलाची घाटातली बारी आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण की त्याचा मित्रांनो मृत्यू झाला होता। त्याचा मृत्यू कधी झाला होता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेलच। मन्या बैलाच्या जाण्याने बैलगाडा शौकीनांवर शोककळा पसरली। मन्या बैलाच्या जाण्याने बैलगाडा शौकीनांवर शोककळा पसरली होती। पंचायत समिती खेडचे उपसभापती राजूशेठ वसंतराव जवळेकर यांचा हा बैल होता। हा मन्या बैल कसा पळतो, फायनलमध्ये इतर गाडा मालकांच्या आतून 1-2 सेकंदाच्या फरकाने कशी आतून भारी आणतो हे पाहण्यासाठी बैलगाडा शौकीन हजारोंच्या संख्येने घाटात थांबायचे। मात्र अशा या मन्या बैलाचा मृत्यू झाला होता। तर या पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुमच्या आवडता आझाद किंग बैल आणि जे टॉपचा महाराष्ट्रातील बैल कोणता आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।